आता या ठिकाणी एक मोठे महाराज आपल्याकडे आलेले, ते स्वतःला मोठे म्हणत नाहीत, ही व्यक्ती तुम्हाला साधी दिसत, हे पेटीचे मोहन आप्पा कवटेकर यांचे चिरंजीव आहेत. ते लहान होते, सावता बरोबर यांना आणि रोतवाडीचे डफळ म्हणून या दोघांना मी घेऊन गेलो होतो. आप्पा म्हणायचे पोरगा पैलवान करायचा. काय पैलवान करीत बसलात म्हणलं तिकडे. अरे जगाला ज्ञान दिले पाहिजे, तुमच्या 21 पिढ्याचा उद्धार होऊन जाईल जर महाराजाला. आणि मग मी याला गेलं, मग आप्पाची निष्ठा माझ्यावर असल्यामुळं गेलं तिथं. न्यायालयावर मग सावता, बालू, काय नामदेव हे तिघ. मग आम्ही तिथं त्याला सोडायचो. तिथं येताना हा बाथरूम मध्ये जायचं, रडायचं. काय आमच्या मागे ताप आलाय, ज्ञानेश्वरी पाठ करायला केली, मुळ 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 रडायचा. आम्ही आतमध्ये जाऊन गुपचूप. मग त्यावेळेस तो रडत होता. आज तुम्हाला सांगू याची किंमत महाराष्ट्रात याला जोडलाय. मध्ये पांडुरंग महाराज घुले यांनी परीक्षा घेतल्या होत्या. महाराष्ट्रातून सगळे ज्ञानेश्वरी कुणाकुणाचे पाठ येते या म्हणले. इकडे 51,000चं बक्षीस ठेवलं होतं. पहिलं बक्षीस जर कोणाला भेटलं असेल तर आमच्या बालूला भेटलं. आळंदी पाहिजे. आता ज्ञानेश्वरी पाठ करणारे आहेत, नाही असं नाही, पण याची इतकी तयारी, इतकी ज्ञानोबराची कृपा झाली, कपडा सुद्धा काढत नाही. इतकी ज्ञानेश्वरी तयार आहे. इतकी तयारी नसती, साधी गोष्ट नाही. हरिपाठ पाठ व्हायला 4-4 वर्ष मारतात. हो, केला तरी विसरत होती. तर ज्ञानेश्वरी जिवंत ठेवून सोपी गोष्ट नाही. हे मामलेडे सर म्हणले तसं हा कृपेचा प्रसाद असतो, गुरुचा प्रसाद असतो. हा माता पित्याची पुण्य असते, त्याच्यातून हे घडत असतं. बालासाहेब महाराज यांना आजची ही प्रवचन रूपी सेवा, दौंडीची कुस्ती, शेवटची कुस्ती त्यांच्याकडे दिली आहे. त्यांना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धनाजी बांबळे सर, तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो. पुन्हा धन्यवाद देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. तुमच्या हातून लोकांचं सार्थक होतंय, कल्याण होतंय. खूप खूप पुन्हा शुभेच्छा, शुभाशीर्वाद. आता बालूचं प्रवचन होणार आहे. या. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः.
ध्यानमूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि। आता हृदये आपुले चौपारुण्या भळी वरे वैसव पावले श्री गुरुचे आता कृपा भांडवल सोडी बरे माझी मतीचे पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोडा माते जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तिवेळी प्रवचन सेवेकरता घेतलेला श्लोक 6व्या अध्यायातील 7 क्रमांकाचा आहे आणि ह्या श्लोकाचं जर आपण प्रस्तावना पाहिली तर जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित, याच्यामध्ये आपण देवाकडे कशा स्वरूपाने जाऊ शकतो किंवा काय करायला लागेल किंवा कोण जाऊ शकतं याचं भगवान परमात्म्याने या श्लोकामध्ये निरूपण केलेलं आहे। जितात्मन प्रशांतस्य, जितात्मना म्हणजे ज्याने सर्व इंद्रिय जिंकले आहेत। आता इंद्रिय जिंकणारा कोण आहे त्याला जितेंद्रिय म्हणलं जातं। तर पहिलं नाव येतं मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम। जितेंद्रिय कोणाला म्हटलं जातं तर हनुमंतरायाला म्हटलं जातं, त्यांचाच पहिला नंबर लागतो। त्यांनी जितेंद्रिय असा जितात्मन ज्यांनी सर्व इंद्रियावर विजय केलेला आहे त्याला जितात्मन म्हटलं जातं। प्रशांतस्य, प्रशांतस्य म्हणजे तो निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, म्हणजे एकदम स्वच्छ सुंदर स्वच्छ अंतःकरणाचा, म्हणजे त्याचं अंतःकरण शुद्ध आहे असा प्रशांतस्य। हे 2 गुण ज्याच्या ठिकाणी असतील तोच परमात्मा समाहित, तोच परमात्म्याच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो असं भगवंत म्हणतात। आणि त्याच्या ठिकाणी अजून काय असतं, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः, म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, शीतोष्ण म्हणजे कठिन्यता किंवा समतोलता, प्रतिकूलता, अनुकूलता, सुख दुःख, मान अपमान हे सर्व त्यांनी पचवलेलं असतं आणि तो पचवतो असा जो पुरुष आहे तो भगवंतापाशी परमात्मा समाहित असं श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे। तर 6व्या अध्यायामधील आपण या श्लोकाचे चिंतन करण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी पाहूया। या श्लोकामध्ये भगवंतांनी पहिले 3 श्लोक सांगितले, त्याच्यामध्ये योगारूढस्य तस्यैव, ह्याच्यात योगाच निरूपण केलेलं आहे या अध्यायामध्ये। पण तिसऱ्या श्लोकानंतर की भगवंताने असं सांगितलं की मनुष्याला उद्धार करण्याची स्वतंत्रता दिलेली आहे, की बा स्वतःच मनुष्य उद्धार करू शकतो। असा विचार केला तर तुम्ही म्हणताना जर मनुष्य स्वतःचा स्वतः उद्धार करू शकतो तर त्याला गुरुची काय गरज आहे असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो। पण तसं होऊ शकत नाही, कारण की त्याच्या ठिकाणी जर आत्मविश्वास नसला, आत्मदृढता नसली की मी स्वतःचा गुरुनी जे वचन दिलेलं आहे, गुरुनी जी दीक्षा दिलेली आहे, गुरुनी जो मंत्र दिलेला आहे, गुरुनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यावर दृढ पर्वता नसेल, दृढ निश्चय नसेल तर ते जे ज्ञान सांगितलेलं आहे ते दृढ नसल्यामुळे ते वायाला जातं महाराज। तर ह्याच्यामध्ये पहिला श्लोक सांगितला, उद्धरेदात्मनात्मानं नात्मान्मय साधयेत आत्मये हात्मनो बंधू रात्मय रिपुरात्मन, हे 3 श्लोक सांगितलेले आहेत। या 3 श्लोकामध्ये आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे ह्याचं निरूपण सांगितलं आहे। तर पहिला श्लोक आहे उद्धरेदात्मनात्मानं, म्हणजे स्वतःचं आत्मकल्याण आपण स्वतःच करू शकतो। नात्मानमय साधयेत आत्मये हात्मनो बंधू रात्मय रिपुरात्मन। बघा याच्याकरता थोडासा एक दृष्टांत पाहूया। पै व्यामोहाचे सेजे बळी अवेद्या निद्रित होईजे तो स्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा। एक लहान बाळ असतं, लहान बाळ म्हणजे 10 वर्षाचं झालेलं असतं। 10 वर्षाचं झाल्यानंतर त्याला थोडक्यात बोलणं येतं, तो बोलता येतं त्याला, आणि तो खूप निद्रामध्ये असतो, म्हणजे गाढ झोपेमध्ये असतो, रात्रीचे 12 वाजलेले असतात आणि झोपेत असल्यामुळे पण त्याला एक वाईट स्वप्न पडतं। ते असं स्वप्न पडतं की आपण मेलेलो आहेत, म्हणजे मरलेलो आहेत असं म्हटल्यानंतर असं त्याचं स्वप्नामध्ये स्वप्न पडतं, झोपेमध्ये स्वप्न पडतं। आणि स्वप्न पडल्यानंतर तो असा
जागृत होतो तर त्यावेळेस तो असं ओरडून उठतो की मी मेलो, मी मेलो. असा ओरडल्यानंतर त्याची आई वगैरे जागी होती आणि जागे झाल्यानंतर काय झालं तर तो काय म्हणतो मी मेलो आहे. तर ती आई काय सांगते की तू मेलेलं नाही बाबा, तुला ते स्वप्न पडलेलं असतं. असंच एक दृष्टांत याच्या सांगण्यामध्ये हे की तो मेलेला असतो का, नाही, त्याला स्वप्न पडलेलं असतं. पाटी अवसात ये चेवू तै ते आगवीच होय वावं. ह्याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण बी काय आहे, आपण ज्या जन्माला आले आहेत मरण पावत नाहीत, तर आपण काय होतो, फक्त पुनरपी जन्म पुनरपी मरणम. फक्त हे शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. तर थोडक्यात सांगायचं ते स्वप्नामध्ये तो मेलेला असतो पण प्रत्यक्ष स्वरूपात मेलेला नसतो. किंवा याच्या सांगण्यामध्ये असं आहे की आपण आपलं स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. याच्याकरता पुढे जाऊन बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मयवात मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मय शत्रुवत. म्हणजे आपणच आपला मित्र होऊ शकतो किंवा शत्रू होऊ शकतो. याकरता पहिला अहंकार सोडून द्यायचा आहे. अहंकार सोडून दिला तर आपली स्वस्ती आपण करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, आता कोशकिडा असतो तो कोशकिडा काय करतो, स्वतःचं जाळ काय करतो, जाळ बनवितो, एक जाळ. ते जाळ बनविताना असं बनवितो, थोडं बनवत जातो आणि शेवटी काय जातो, त्या जाळ्यामध्ये अडकून जातो. एरवी कोश कीटकाच्या परी तो आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीर चारू स्थळी. कोशकिडा काय करतो, स्वतःच जाळ बनवितो. त्याला काय वाटतं आपण या जाळ्यामधून बाहेर येऊ शकतो, पण नाही, पण ते स्वतः तो अडकून बसतो. त्याला वाटतं का आपण कधी अडकू, नाही, पण विनविता त्याला लक्षच जात नाही की आपण कधी अडकलं गेलो. आपलं पण तसंच होतंय. या भगवंताची लीला आहे. ह्याच्याकरता 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात ही सगळी माझीच माया आहे बाबा. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेय प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. अरे तुला जन्माला घातणं किंवा तुला कैसे आंगीचे तारुण्य काढावे, कैसे वार्धक्य ते आणावे, म्हणून करू म्हणसे ते नव्हे बहुत करुणे. भगवंत म्हणतात अरे बाबा तुला तुझ्या अंगायचं म्हणजे तुझे कधी तारुण्य हिरून घ्यायचे, तुला कधी वृद्धत्व आणायचे, हे सर्व मीच करणार आहे बाबा. मग त्या कोशिकड्याच्या प्रमाणे आपण काय करतो बघा, माऊलींनी सांगितलं की मनुष्य जेव्हा जन्म घेतो, मनुष्य जन्म घेतल्यानंतर त्या उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेवली ना नावेसे ओ देत उठी. जेव्हा बाळ उपजत जन्माला येतं त्याला काहीच कळत नसतं, त्याला नाव असतं का, नाही. मग कोण नाव देतं त्याला, घरचे नाव देतात. मग काय देतात, पांडुरंग वगैरे काय नाव देतं, त्याला काय माहीत असतं का, नाही. ते कोरीखट कॅसेट असते त्याची, पण त्याच्या ठिकाणी ते बिंबवलं जातं. ठेवलीने नावेसे ओ देत उठी. मग सुरुवातीला तो जसा निर्विकल्प असतो त्याला काहीच कळत नसतं, पण जसं जसं तो मोठा होत जातो तर काय होतं, ते अडकल्या जातो. अडकल्या गेल्यानंतर ते विषयामध्ये गुंफून जातो आणि या मायामध्ये गुंततो. पण भगवंत म्हणतात की बाबा ही सगळी लीला माझीच आहे, तुला ह्याच्यातून तरायचं असेल तर एकच करायचं आहे. येते एकच लीला तरले जे सर्व भावी मज भजले. तुला तरायचं असेल तर माझं भजनच करायला लागेल महाराज. पण आपण पहिली गोष्ट पाहू शकतो की या श्लोकामध्ये जितात मन प्रशांत लिहिलेलं आहे की आपण आपल्याला जन्म देवाने कशासाठी दिला आहे. देह दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकाचा. म्हणून माऊली पण म्हणतात पाहे पाय शरीराच्या या गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडून या. अरे तुला ज्याच्याकरता पाठवलंय ते कराय सोडून दुसरंच करीत बसलेलं आहे. म्हणून एक प्रश्नोत्तरी एक अष्टक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या गुरुरा त्या ग्रंथामध्ये शिष्याने असा प्रश्न विचारलेला आहे की अपार संसार समुद्रामध्ये समज्जतो मी किरण कमस्ती. की या अपार संसार समुद्रामध्ये या नौकामध्ये मी बसल्यानंतर बाबा कोणाच्या शरण जाऊ, काय करू, हित केल्यानंतर काय होईन, कथम को हम परी जातम, काय करायचं आहे मला, मी कुठून आलो आहे, मी कोण आहे आणि मला कुठं जायचं आहे, हे मला कोण सांगू शकतं. तर ते गुरु म्हणतात बाबा ते तुला कोण सांगू शकतं, तर मी सांगतो. तर अजून प्रश्न विचारतो, बाबा मी ज्या गुरूंकडे जाणार आहे ते गुरु कृपाळू असतील का, श्रोत्रिय असतील का,
ब्रह्मनिष्ठ असतील का? कारण की सध्या वार कलियुगाचा असल्यामुळे सगळे गुरु काय हे वरी भगवा झाला नामे अंतरी वश झाला कामी. गुरु कसे म्हटले जातात? ज्याच्याजवळ गाडी, ज्याचा मठ मोठा ते सर्वात मोठे गुरु. बघा आता काय काय ओळख, शिष्य काय सांगतात कुठे गेल्यानंतर कुणाचा शिष्य आहे, तर इथे दिसतेत ना मोठ्या, ज्यांच्या फॉर्च्युनर गाडी, ज्यांची मोठी संपदा आहे, ज्यांच्याजवळ गादी मोठी, ज्यांचे शिष्य पण मोठे आहेत, ज्यांची दाढी मोठी, ज्यांची जाडी मोठी, त्या गुरूंचं मी शिष्य आहे हे ओळख आपली पटवून देतात महाराज. म्हणून ते शिष्य प्रश्न विचारतो, बाबा गुरु तर कसा पाहिजे? तर ते कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ असा भेटेल का? तर ते म्हणते नक्की भेटेल. ते अगोदर ते तपासून पाहायला पाहिजे. म्हणून भगवंतानी काय सांगितलंय? अर्जुनाला जा प्रश्न विचारला की मी ज्ञान कुणाला सांगू शकतो? तर भगवंत म्हणतात ज्ञान सांगण्याकरता जे ज्ञान सांगायचे तुला तर ते कसं पाहिजे? सुमन पाहिजे आणि शुद्धमती पाहिजे. सुमन कसा पाहिजे? लहान बाळापणाप्रमाणे, ज्याच्या ठिकाणी कसेच अंतःकरणामध्ये गलिच्छपणा नाही, ज्याची बुद्धी चांगली, चोखट आहे, चोखंदळ बुद्धी आणि शुद्धमती, ज्याची बुद्धी चांगली, ज्याचे विचार चांगले, त्यालाच हे ज्ञान सांग, दुसऱ्या कुणाला सांगू नको. आपला विषय चालला होता कोशी कीटकाचा. तो स्वतःला गुंपून स्वतःच अडकवतो. त्याप्रमाणे मनुष्य कसा असतो? हा विचारून अहंकार सांडीजे, मग अस्तिच वस्ती होईजे. याकरता बघा, कुणी आपल्याला काही बोललं, कुणी अर्वाच्य बोललं, कुणी मानापमान केला, तर पहिली गोष्ट काय होतं? ते मनुष्य स्वतःवर बिंबून घेतो. म्हणजे मीपणा जागृत होतो. मला तो असं बोलला, मीपणा आला की तिथं सगळ्याच गेला. मी झाला ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. मीपणा आला की, म्हणून तर भगवंतानी म्हणते तैसे अहममतेच्या लवड सवडी. अरे माझ्याकडे नाही येण्याचं कारण काय बाबा? हे मीपणा धरून बसलेला आहे बाबा. तू हे कर्म सगळे प्रकृती करत आहेत. कर्म पराधीन परे निपजत असे प्रकृती गुणे. तू फक्त चाला तर प्रकृती कर्म करून घेणारच आहे, पण तू तुझ्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊन देऊ नको. येरी धरी मोकले अंतःकरणे वाहिजे वाया. याकरता एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. कैसे प्राप्तीची वेळी निदैव आंधळपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी. बघा, मनुष्य देहाची सार्थकता आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. 84 लाख कोटी योनी, 10 लक्ष योनी वृक्षामध्ये घेतलेल्या आहेत आपण. 10 वृक्ष म्हणजे पशुमध्ये घेतलेला आहे, जळचरामध्ये घेतलेल्या आहेत. अशी 83 लाख कोटी 999 योनीनंतर हा मनुष्य देह मिळालेला आहे. मग याच्याकरताच उदाहरण दिलं आहे. कैसे प्राप्तीचे वेळ निदैव आंधळपणाचे डोळे. आपलं असं होऊ नये. आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि ह्या देह आपण असंच वाया घेतला तर कसा प्रमाणे होईल? याकरता उदाहरण सांगितलेलं आहे माऊलींनी. एक देखणा मनुष्य असतो. देखणा मनुष्य असल्यानंतर तो असंच फिरत निघाला आणि फिरत निघाल्यानंतर तर त्याला काय होतं? त्याला असं सुचवतं की आपण काय करू? आपण असं दररोज चालतोच ना ह्या जागेवरून, आपण काय करू? आज डोळे लावून चालू. आणि तो काय करतो? डोळे झाकून चालतो. आता आपण त्याला काय वाटतं, आता भरपूर दिवस झाला आपण कायम या जागेवरून निरंतर चालतो, पण एक दिवशी डोळे लावून चालू बघू. तर तो काय करतो? डोळे लावून चालतो. पण त्याचं दुर्दैव कसं आहे? पुढं त्याला काय असतं? निदैव म्हणजे धन पडल्या, धनाचा हांडा असतो. त्या धनाला ठोकर जातं. ते म्हणतात आपल्याला दगड ठेच लागली. त्याप्रमाणे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, पण आपण त्या वायाला जाऊन घ्यायचा नाही. आपली मनुष्य देहाची सार्थकता करून घ्यायची आहे. की असते आपले डोळे आपण झाकी. तो काय करतो मनुष्य? त्याला काय सापडलेलं असतं? धन सापडलेलं असतं. पण काय करतो तो? सहजपणे डोळे लावून घेतो. त्याचे डोळे लावण्यापणामुळे काय होतं? ते धन त्याच्या हातून निघून जातं. तसं आपलं होऊ नये. आपल्याला हे धन परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण. सगळ्यात मोठं धन म्हणजे हे मनुष्य देह, शरीर संपदा आपल्याला मिळालेली. ते आपण काय करायचे? त्याचे परमार्थमध्ये ते लावायचे.
जोड्याची देवाचे चरण आपल्याला जोडून घ्यायचे किंवा देवाचे शरण प्राप्ती करून घ्यायची आहे, देवाला शरण जायचं आहे. याच्याकरता अजून एक दृष्टांत सांगितलेला आहे माऊलींनी की आपण आपला उद्धार करू शकतो, पण काही ठिकाणी आपलं वेडपणा नडल्या जातो. कशाप्रमाणे या देखण्या मनुष्याने काय झालं, त्याला धन सापडलं होतं, पण त्याने काय केलं, डोळे लावून घेतले. आता एक मनुष्य काय झाला, खूप झोपलेला असतो गाढ झोपेमध्ये आणि उठला, असा अरळ ठोकन लागला, उठा आणि पळायला लागला की मी हरवलो, मी चोरल्या गेलो. आणि खूप धावत सैरावर इकडं तिकडं धावत पळाला. पण एका मनुष्याने त्याला थांबवलं, अरे तू का पळतोस, कशामुळे पळतो? ते म्हणतो मी हरवलं गेलो. ते म्हणतो कुठं हरवलं गेलाय? ते मला काय सुचाना, मला काय समजेना, मला काय उमजेना, त्याच्यामुळे मी सैरावर धावतोय. तो म्हणतो तू पहिली गोष्ट काय कर, स्थिर राहा. एका ठिकाणी त्याला स्थिर करतो. तो म्हणतो अरे बाबा तू हरलेला नाही, काय नाही, तर तुला काय फिट लागलेलं आहे, किंवा तू त्या भ्रमामध्ये पळत आहेस. त्याला जेव्हा ती फिट जातं तेव्हा त्याला जागृती येते की मीच आहे. याप्रमाणे की मनुष्य देहाची सहायता करता आपण आपला उद्धार करू शकतो. याकरता पहिला जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः हा श्लोक प्रवचन सेवेकरता निवडलेला आहे. याकरता देवाकरता जाण्याकरता भरपूर गोष्टी लागत नाही, फक्त 2च गोष्टी सांगितल्यात. त्याच गोष्टीचं आपल्याला निरूपण चिंतन पाहिजे. तर त्या 2 गोष्टी काय, जितात्मन प्रशांतस्य, सर्व इंद्रिय आपल्याला पहिले जिंकायचे आहेत. पण हे खूप कठीण आहे महाराज. याकरता एक थोडासा दृष्टांत देतो. व्यास आणि त्यांचे शिष्य जैमिनी, जेव्हा व्यास ऋषी, एक व्यासांचं मोठं काव्य आहे व्यासोच्चिष्ट जगत्रय. बघा जेवढे ग्रंथ झालेले आहेत 90% ग्रंथ व्यासांनी लिहिलेले आहेत. म्हणून माऊली पण म्हणतात, म्हणून हे महाभारती नाही ते नोहे लोकी तेही, येणे कारणे मनपे पाहे व्यासोच्चिष्ट जगत्रय. सगळ्या व्यासांचं उच्चिष्ट आहे हे पुराण ग्रंथ. तर एक काव्य लिहिताना, एक संस्कृत श्लोक लिहिताना, मला ते श्लोक आठवना, तर व्यासांचे शिष्य जैमिनी समोर बसलेले होते. तर त्याचा भाव मी थोडक्यात सांगतो की ज्ञानी पुरुष, जीवनमुक्त पुरुष याने सर्व इंद्रिय जिंकल्यानंतर त्याला विषय परत घेराव घालत नाहीत, असं त्यांना श्लोक लिहायचा होता. असं हे लिहिणार होते, पण ते श्लोक त्यांनी बदलला गेले. परत ते म्हणले थांबा, आपल्या जैमिनीला सांगितलं की नाही, याच्यामध्ये थोडंसं हे करू की ज्ञानी पुरुष जरी जीवनमुक्त जरी झाले तरी विषयामध्ये अडकू शकतात. ते म्हणले हे तुम्ही चिंतन का बदललं, असं होऊ शकत नाही. याच्याहून त्यांच्यामध्ये वादविवाद लागला. तर ते म्हणले मी तुम्हाला काय करून ह्याच्या प्रूफ देतो किंवा पुरावा मांडतो. याच्याकरता काय करतात, व्यास ऋषी एका स्त्रीचं रूप घेतात आणि पावसाळ्याचे दिवस असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्त्रीचं रूप घेऊन त्या जैमिनीकडे, आपल्या शिष्याकडं येतात. आणि पाऊस चालू असल्यानंतर ते आल्यानंतर आश्रमामध्ये ते पाहिल्यानंतर स्त्रीला तो भुलतो. आणि भुलल्यानंतर त्या स्त्रीकडे धाव घेतो. ते म्हणते आतमध्ये, असं स्त्रीला भुलल्यानंतर की व्यास काय असतात, स्त्री असतात, ते लगेच काय करतात, आपल्या मूळ स्वरूपामध्ये येतात. ते म्हणतात बघ मी काय लिहिणार होतो, पण तू जरी आता माझा शिष्य असेल, तू पण सगळं इंद्रियावर विजय मिळालेलास, पण तरी पण तू भुलला का नाही, त्याच्यामुळे मी हा श्लोक लिहिला. म्हणून भगवंत पण 3ऱ्या अध्यायामध्ये लिहितात. अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो, देवा अतकेन प्रयुक्तोयम पापम चरिते पुरुष, तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानी पुरुष असतात, जे ज्ञानाचे स्थिती भ्रंशे मार्ग सांडवणे आणणारेसे चालत देखो, जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात, जे भगवत भक्त असतात, खूप मोठे महान संत पण असतात, पण का या विषयामध्ये गुंपतात, मार्ग सांडवणे आणणारेसे चालत देखो. ते सर्वज्ञ असतात,
ती उपाय पण त्यांना माहीत असतो की याच्यामध्ये आपण पडायचं नाही, सर्व ज्ञान सांगतात हे, पण तरी का या विषयामध्ये अडकतात. याच्याकरता अंध्या आणि भुसा, म्हणजे जो पुरुष पाहत असतो त्याला बी आणि भूस कळत असतं, बीज कोणते भूस, तरी पण का ते विषयामध्ये गुंफतात. तर भगवंताने उत्तर त्याला असं दिलं, कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मी वैरिनम. हे काम आणि क्रोध हे मनुष्याला काय करतात, त्यांच्या वश करतात. मग हे काय करतात, हे कामक्रोध कसे, तरी हे कामक्रोध पाही जया ते कृपेचे ठाय नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. मग हे कसे आहेत, हे ज्ञान निधीचे भुजंग आहेत. हे ज्ञान जे ज्ञानपथावर चाललेले आहेत महाराज, त्यांच्याकरता हे साप आहेत, विषयधरीचे वाघ आहेत, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग, जे हे भजन करून देत नाहीत, हे मांग आहेत, भजन मार्ग आड जातात. हे देहदुर्गीचे धोंड, कामक्रोध कसे आहेत हे जे निरूपण करता सांगितलेले. इंद्रियगामीचे कोड, याचे व्यामोहाधिक बंड जगावरी. हे असे गुंफतात, कामक्रोध असतात, ते ज्ञानी पुरुषाला, जाणत्या पुरुषाला पण अडकून टाकतात. म्हणून एक दृष्टांत 15व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. जया पुरुषाचे का निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म. पान फुटते, ते पान फुटून नाही द्यायचं लागेल, त्याला काय करायला, ते खोड पण जाळायला लागेल महाराज. मुळ्यासकट ते खोड पण, खोड्यामध्ये पहिले पेटून द्यायचे. काय काय जुने लोक पेटून देतात बघा, आत्ताचे लोक नाहीत. आपण काम क्रोधाचं नायनाट करतो, पण तात्पुरताच करतो, वरच्यावर थोड्यापुरतं भागायचं, क्षणिक. काम नसलेली नाही तैसा क्रोध. मग जितात्मन प्रशांतस्य म्हणून या काम क्रोध लोभाला शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयापासून आपल्याला जिंकायला लागेल. तर जिंकल्यानंतर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. पण हे सोपं नाही, बोलणं सोपं आहे महाराज. याच्याकरता श्रीमद भागवतामध्ये जडभरत राजाची कथा येते महाराज. जडभरत राजा खूप मस्त राज्य चालवित असतो, प्रजेची सेवा करीत असतो. आणि पूर्वीच्या काळी काय असतात, 4 अवस्था असतात. ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर 4 अवस्था कोणत्या त्या, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तो राज्य चालवल्यानंतर वानप्रस्थ आश्रमामध्ये वृद्धापकाळ येतो. त्याला वाटतं आता चला आपण चांगले राज्य चालवले, आपल्या मुलाकडे राज्य देतो. आणि तो वनामध्ये जातो. वनामध्ये गेल्यानंतर खूप मोठे यज्ञ करतो, साधना करतो, चिंतन करतो आणि तीर्थभ्रमण करीत असतो. फिरतमध्ये एक घनदाट जंगलामध्ये जातो. आणि घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर आपलं नामचिंतन सतत त्याच्या मुखामध्ये असतं. आणि त्याची दृष्टी कुठं जाते महाराज, तर एका हरणीकडे जाते. हरणीकडे ती हरणी त्याला सुंदर वाटते, खूप गोंडस वाटते. आणि ती नुकतीच जन्म झालेला असतं तिचा. आणि ती म्हणतो किती चांगली ही, हिथं राहिली, ही तिला पाहतो. दुसरीकडे गेली तर ह्याला कुणी खाऊन टाकेल, वाघ खाईल, सिंह खाईल. तिला चारा कुठून येईल, कोण देईल, तिला पाणी कुठून देईल, पालन पोषण करण्याचं काम कोण करतं, ते जडभरत करतो, राजा असतो. त्याला माहीत असतं आपण साधण्याकरता निघलेलो आहे, तर आपल्याला काय करायचं, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. तरी पण तो काय करतो महाराज, ते विषयामध्ये हरण्याच्या याने भुलल्या जातो. तसं आपण निघलेलं असतो, देवाकरताच निघलेलो. म्हणून 7व्या अध्यायामध्ये चिंतन आहे, तैसे आस्थेच्या महापुरी रिगता ते कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. आस्थेच्या महापुरी म्हणजे माझ्याकरता भगवंत म्हणतात कोटीवर येतात, कोटीवर. पण शेवटी एकच माझ्यापर्यंत येतो. मग काय मध्ये कशामध्ये अडकल्या जातात, कुणी संपत्तीमध्ये अडकलं जातं, कुणी मानामध्ये अडकलं जातं, कुणी मोठे घर बांधण्यात अडकलं जातं, कुणी गाड्यामध्ये अडकलं जातं,
कोणी सोन्यामध्ये अडकलं जातं. बघा भगवंत सर्वाची परीक्षा पाहतो बरं. त्याला सर्व गोष्टी देऊन देतो की ह्याच्या अडकतं का, काय करतो का, इथून बाहेर येतो का, तेवढ्यात ह्याच्यामध्ये गुंपतो. मग काय करतो, मग काय भगवंत काय करतो, त्याला धन देतो, संपत्ती देतो, मान देतो, सर्व काही देतो. काय 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 होतात त्यांना भुलत नाहीत. आणि त्याच्यापुढं ते म्हणतात हे सर्व नश्वर आहे आणि त्या देवाकरताच पुढं निघून जातात. पण काय काय त्याच्यातच समाधानी म्हणतात देवाने खूप दिले, देवाची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये अडकले गेल्यानंतर मग देवाचे चिंतन भुलतात. मग पहिली गोष्ट असे आपण कशामुळे देवाला विसरतो. जे प्राणी या कामी भर देहाची वरी आधर, म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. देहालाच आपण आत्मा समजल्या जातो, ह्याच्यामुळं आपण भुलल्या जातो महाराज. ह्याच्यामुळे देवापर्यंत जातच नाही. म्हणून हे विषय जया ते ना कळते तया सुखदुःखी न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. हे विषयाला जे अडकलं नाही त्याला गर्भवासाला परत जन्मालाच येत नाही असे माऊली म्हणतात. आपलं चिंतन कुठे झाले. प्रशांतस्य परमात्मा समाहित. मग हे ज्याने जिंकलं त्याच्या ठिकाणी परमात्मा येऊन राहतो, त्याच्या जवळच परमात्मा आहे अशा श्लोकामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर पुढचं शीतोष्ण सुख दुःखेषु. मग शीतोष्ण अनुकूलता प्रतिकूलता असेल तर त्या अनुकूलता प्रतिकूलतेमध्ये सम राहतो. सुखदुःख असलं तर सुखदुःखाजवळ किती सुख आलं तरी तसाच राहतो, दुःख आलं तरी तसाच राहतो. सुख आलं तरी हर्ष होत नाही आणि दुःख आलं तर उद्विग्न होत नाही. आणि मानापमान कुणीही काही बोललं तरी मानामध्ये तसाच असतो आणि अपमान जरी झाला तर त्याची स्थिती तीच असते अशा श्लोकामध्ये सांगितलं. आणि याच्यावर माऊलींनी काय लिहिले आहेत तर या स्वंतकरणा जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही. सकळ कामोपशांता सांगितलं माऊलींनी. बघा भगवंताचं आणि माऊलीच्या चिंतनामध्ये खूप मोठा फरक आहे महाराज. त्यावेळेची स्थिती वेगळी होती. म्हणून बघा मनुष्यानाम सहस्रेषु, त्यावेळेस देवाने सहस्र मनुष्य लिहिले की 100 मनुष्य माझ्याकडता येणार आहेत. पण कलियुगामध्ये माऊलींनी तैसे आस्थेच्या महापरी रिगता ते कोटीवरी 100 लिहिले नाही. कोटीमधून एखादाच माझ्यापर्यंत येऊ शकतो. म्हणजे इथं भक्ती कमी झाली हे आपल्याला कळून येतं. तसंच सकळ कामोपशांता म्हणजे सर्व काम शांत करायला लावलेलीत आहे. आणि हे केल्यानंतर काय परमात्मा परवता दूर नाही, त्याच्या ठिकाणीच देव येऊन बसतो, त्याच्या ठिकाणीच देव आहे असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्याकरता खूप उदाहरण दिले आहे. हा झाला सिद्धांत. या सिद्धांताभोवती आहे आता दृष्टांत माऊलीने दिले आहेत. जैसा किडाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. आता सोन्याचं उदाहरण दिलं आहे. बघा सोनं 24 कॅरेट करण्याकरता काय करावं लागतं आपल्याला. ते खूप तापायला लागतं. त्याच्यात हिणकस धातू असतात. ते हिणकस धातू काय करावं लागतात, काढून टाकायला लागतात. ते सोनं काय असतं 12% पुढे येतं. आपण काय म्हणतो 12%, 18%, 24%. तर त्याला काय तापावं लागतं, तापून ठोकायला लागतं. तर ते काय होतं 24 कॅरेट म्हटलं जातं. मग त्याच्या ठिकाणी जेव्हा ते किडळाचा दोष गेल्यानंतर माऊली म्हणतात तरी पंधरे तेची होय, ते अस्सल सोनं होतं. त्याप्रमाणे तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. हा जीव ब्रह्मच आहे. पहिल्यापासून आपण ब्रह्मच आहेत. पण आपल्याला काय असतं, या देहावर आदर बसलेला असतो, त्याच्यामुळे ते विसरून जातो. जशाप्रमाणे या शरीराचा नाश झाला, मनुष्याने सांगितलं हे शरीर नश्वर आहे, आपण देवच आहे, त्या ठिकाणी तो लगेच देव बनला जातो. त्याप्रमाणे तैसा जीव ब्रह्मता आहे संकल्प लोकी. याकरता हा घटाकार जैसा, ह्याच्याकरता अजून एक दृष्टांत दिला आहे. हिमालयात या आकाशा नलगे मिळो जाणे आकाश अनाठाया. घट आकाश, मठ आकाश, याकरता बघा एक घट आकाश मठ असतं, म्हणजे एक गाडगं घेतलं जातं. गाडगं त्याला काय म्हटलं जातं, त्या गाडग्यामध्ये जी पोकळी असते ना, पोकळी, त्याला घटाकाश म्हटलं जातं. घटाकाश त्याच्यामध्ये पण आकाश असतं महाराज.
निमलय आता या आकाशा, मग तेवढंच ते असतं. पण ते घटाकाश जेव्हा फोडल्या जातो ते महाकाशामध्ये त्याचे स्वरूप हे होतं. तसं आपलं जीव, आपण शरीर आहे, शरीर जेव्हा सोडलं जातं, आपला आत्मा आहे तर ब्रह्मामध्ये स्वरूप लीन होतो. पण जीव देहामध्ये असल्यानंतर काय, ते एक देश आहे, म्हणजे एकच आत्मा आहे. पण तो जेव्हा या देहातून निघून जातो तर ते ब्रह्मस्वरूपामध्ये देवाच्या ठिकाणी बघा, आता एक अंश असतं. मग भगवंत काय म्हणतात, मेकांश येणं स्थितो जगत, म्हणजे मी एक अंशाने मनुष्याच्या ठिकाणी आहे, माझ्यापासूनच हे जग आहे. आणि हे एक अंश आहे तर त्या बहुअंशामध्ये ते हा एक अंश, ज्याप्रमाणे ते आकाश घटाकाश असतं ते महाकाशमध्ये निघून जातं, त्याप्रमाणे एक आत्माचा अंश त्या अनेक म्हणजे देवापाशी आपण निघल्या जातो. त्या भगवंताच्या ठिकाणी जे सायुज्यता, स्वरूपता, सुलभता, मुक्ती आहे, ती सायुज्यता ठिकाणी माझ्या स्वरूपा ठिकाणी येतो असे भगवंत म्हणतात. नलगे मिळ जाणे आकाश अनाठाया, तैसा देहांकार हा नाथीला, हा समूळ तयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला अधिच आहे. भगवंत म्हणतात की तैसा देहाकार हा नाथीला. अरे बाबा, पहिल्यापासूनच तू ब्रह्म आहेस, पण देहाकार असल्यामुळे ते विसरलास. हा समूळ तयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला, तुझ्यामध्ये परमात्मा संचला आहे. हे चराचर आघवे, जे प्रकृत्यात साठवे, ती शनले जेतवे समे, ते परमगती मी. म्हणून भगवंत म्हणतात, अरे मी बोलेवेल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, जो जगाचे चाळिता. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, प्रभव प्रलयस्थान निदानम बीजमभ्यम. असे भगवंत म्हणतात, अरे सगळं करता धरता मीच आहे, करतुम अकर्तुम अन्यथा करतो, असा परमात्मा मीच एक आहे. तुला जे चालू येतो ते मीच चालू येतोय, तू जे बोलतोय तू माझ्यामुळेच बोलतोय. पण ते विसरलास आणि ते अहंकार धरलास. कसा देहांकार धरला, तू माझ्यामुळे झाले. बघा, भगवंत म्हणतात, अरे मुळात मी जन्मच तुला माझे दिले आहे, माझेच अंशाने तू प्रगट झालेला आहे. पण हिथं आल्यानंतर काही 2-4 गोष्टी केल्यानंतर केले की त्या देहांकार होतो की म्हणतो हे मीच केले, आणि त्या भगवंताला विसरतो. हा समूळ तयाच्या नाशेला, तोची परमात्मा संचला आधीचे आहे. आता शीतोष्णाची वाहनी, तेत सुख दुःखाची कडसणी, येन समाती काही बोलणे मानापमानाची. शीतोष्ण सुख दुःखेषु, अनुकूलता प्रतिकूलता, शीतलता कठोरता करता सांगण्याकरता माऊलीने शीतोष्ण सुख दुःखेषु. शीतोष्ण म्हणजे बघा, मनुष्य बघा, मनुष्याला जेव्हा चांगल्या गोष्टी घडल्या जातात, जीवन जगत असताना संसारामध्ये चांगले 2-4 पैसे मिळायला लागले, गाडी घेतली, घर बांधलं, त्याला काय म्हणतात, अनुकूलता म्हणतात. आणि जेव्हा चांगल्याच वाईट होतं, ती गाडीही वडल्या जाते, बंगलाही कर्जपोटी द्या जातो, काहीच राहत नाही, त्याला प्रतिकूलता म्हटली जाते. आणि ह्याच्यामध्ये तो काय असतो, सारखा राहतला जातो. बघा, पण आपलं काय, देवाची जरी आपण भक्ती करीत राहिलो ना, आणि देवाने खूप काय दिलं, पण काय वेळेस काय असतं, आता कर्माचे भोग असतात, ते प्रारब्ध असतं, ते सुटतच नाही महाराज. तर प्रारब्धवशामुळे काय वाईट गोष्टी होऊन जातात. आणि मनुष्य बघा, चांगलं झालं तर म्हणतो मी केलं, आणि वाईट झालं तर काय म्हणतो, देवाला दोष देतो महाराज. वाईट झालं की म्हणतो हे देवाने केलं, चांगलं झालं तर मी केलं. तो अनुकूलता प्रतिकूलता जेव्हा येते, पण त्या अनुकूलता प्रतिकूलतामध्ये तो समान राहिला जातो. त्याच्या ठिकाणी कसलंच प्रतिकूलता आली तर दुःख करीत नाही, आणि अनुकूलता आली तर हर्ष उल्हासित होत नाही. तो काय म्हणतो, सर्व काय केलं तर हे देवानेच दिलेलं आहे, सुख दुःखात सम राहतो. त्याच्यानंतर आता शीतोष्णाची वाहने, ते तर सुख दुःखाची कडसणी, ते सुख दुःखात पण सम राहतो. येणं समाते काही बोलणे मानापमानाची. अमानित्व मदम भित्व महिंसा क्षांती राजवम, आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. ज्ञानीपुरुषाचे लक्षणं सांगताना इथं काही लक्षणं सांगितलेले माऊलीने. तो गजबजो लागे कैसा, तरी कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आतलेचे गुणवानिता, मान्यतेचे मान्यता, योग्यतेचे येता अंगारूप. त्याच्या ठिकाणी सर्व काही असतं. तो ज्ञानी पुरुष असतो, तो सर्वज्ञ असतो, त्याच्या ठिकाणी सर्व गुण असतात. अतिलेचे गुणमानिता, त्याचा मान
खूप असतो, मान्यपण मान्यता खूप लोक मानतात, त्याच्या ठिकाणी योग्यता पण मोठी असते, योग्यतेचं येतं अंगरूप, कुठे गेला तरी त्याचा सत्कार होतो, तो विद्वान असतो, तो ज्ञानी असतो, तो संत असतो, असं जरी असतं तरी तो काय होतो त्याच्यामध्ये अडकत नाही. तो काय करतो ते गजबजू लागे कैसा, त्याला लोक काय करतात सत्कार करता बोलतात काय करता म्हणून तो काय करतो त्या ठिकाणी जातच नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय करायचं त्याला मान मिळतो पण तो मान तो घेत नाही. व्याधी रुंदला मृग जैसा का बाही तरळाव सदाट जीवी पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे, त्याचा सन्मान होता असला तर सन्मान करून घेत नाही. मग तो त्याच्या ठिकाणी त्याची वृत्ती कशी असते, पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी नायकावी हा मग ऐसी न होई सुचले का. म्हणजे त्याचे कोणी पूजन करीत असलं तर पूजन करून देत नाही. स्वकीर्ती का तिची कीर्ती कोणी गायत असलं तर त्याची म्हणतो कीर्ती वाखवू नका. हा अमुक ऐसी न होई सुचलो का, हे अमुक आहे तमुक आहे लोक असं वर्णन करतात पण ते कुणाला काही बोलून देत नाही. असं महात्म्याचे लक्षण या श्लोकामध्ये सांगितले. वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञाता तरी जोडे परी वेडवे माझी दडे महिमे बेने. वाचस्पती म्हणजे सर्व शास्त्र श्रुत असतो, त्यांनी सर्व शास्त्राचं ग्रंथ अध्ययन केलेलं असतं, वाचस्पती असतो. सर्वज्ञता तरी जोडे तर सर्वज्ञ पण असतो, पण काय असतो हे जरी त्याच्या ठिकाणी गुण असले तरी ते आपले जे गुण आहेत ते लोकांसमोर दाखवत नाही, दडून ठेवतो. परी वेडवे माझी दडे वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञात ते जोडे परी वेडवे माझे दडे भेणी जेबी. तो काय करतो येड्यासारखं तिथं राहतो, त्याला सर्व काही येत असतं पण येड्याचं सोंग करून तिथं राहत असतो, ते आपले काही दाखवतच नाही आपल्या ठिकाणी काही असा त्याच्या ठिकाणी लक्षण असतं. मग काय करतो तो अजून त्याच्या ठिकाणी कोणते गुण आहे, त्याच्या ठिकाणी तो चातुर्य लपवी महत्व हरवी. चातुर्य त्या ठिकाणी असते पण चातुर्य कोणाला दाखवत नाही. महत्व हरवी त्याला खूप महत्त्व दिलं जातं, त्याला खूप मान दिला जातो तरी पण ते कोणाला दाखवत नाही. पिसे पण मिरू आवडूनी मग जड्या गबाळासारखाच राहणार, कपडे साधेच घालणार, हे अमानित्व पुरुषाचे लक्षणं सांगितले. लौकिकाचा उद्वेग शास्त्रावरी उबग उगेपणे चांग अति भर. लौकिक खूप असतो त्याचा. या महात्म्याचं तुम्हाला गुण सांगतो आहे. आणि या श्लोकामध्ये जितात मन प्रशांतस्य परमात्मा समाहित असा जो पुरुष तो कसा असेल तर याच्यामध्ये अध्याय 12 भक्तियोग सांगितला आहे. त्याच्यामधून 12व्या श्लोकापासून तर 20 श्लोकापर्यंत त्याचे महात्म्याचे वर्णन सांगितले. तो भक्त कसा असतो. अर्जुनाने 12व्या अध्यायामध्ये पहिलाच प्रश्न विचारला आहे, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तं तेषांके योगवित्तमाः. अरे तुला कोणते भक्त आवडतात, तर ते कोणते भक्त आवडतात ते भगवंताने 12व्या श्लोकापासून तर 20 श्लोकापर्यंत सांगितलं. तो भक्त कसा असतो, संतुष्ट सततं योगी. पहिली गोष्ट संतुष्ट असतो. संतुष्ट कसा, याकरता वार्षे विन सागर जैसा जय जल निर्भर. बघा समुद्र असतो, समुद्र ते समुद्र एखादी वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्याची काय असते त्याची लेवल तितकीच राहते, असा संतुष्ट असतो. तैसा निरोपचार संतोषी जो. अजून कसा असतो, अनपेक्षा सुचेर दक्ष. ते कुणाच्या ठिकाणी अपेक्षा ठेवत नाही, कुणाच्या ठिकाणी मला हे द्यावं त्या द्यावं, मला एवढंच द्यावं ह्यांनी तेवढं द्यावं, कुणाकुणा अपेक्षा ठेवत नाही. परत कोणाच्या ठिकाणी ते येऊन रुष्यती न द्वेष्टी, कोणाच्या ठिकाणी मत्सर घेत नाही, द्वेष करीत नाही. तो काय म्हणतो, जो आत्मा लाव्यासारखे घोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषयी के हरकेना जो. तो आत्मा स्वरूपामध्ये एवढा रम्मान असतो की कुणावर रोष करीत नाही, कोणावर द्वेष करीत नाही. परत कसा असतो, मानापमान स्तुल्य स्तुल्य मित्रारी पक्षयो हो. मानापमान जरी झाला तरी तर तो त्याच्यामध्ये वाहून जात नाही. तो असा गुणातीत असतो. याच्याकरता अजून उदाहरण सांगितलं तो कसा असतो, त्याची वृत्ती कशी असते. देखे सोन्याचे निखळ मिरयसने ढिसाळ आणि मातीचे निखळ की सरसीचे माने. बघा
या महात्म्याचं वर्णन सांगताना असा पुरुष असतो, जितात्मा प्रशांतस्य पुरुषाचं लक्षण सांगितलंय. त्याच्या ठिकाणी एका ठिकाणी सोनं पडलेलं आहे आणि दुसरीकडं मातीचे म्हणजे ढेकळ आहेत. हे जरी त्याला दोन्ही काय वाटतात, त्याला सारखेच वाटतात. सोनं जरी असलं तरी त्याला सोनं आणि माती सारखेच दिसते. बरे तर अजून कसा असतो, घर येऊ का स्वर्ग का वर पडो वाघ, परे आत्मबुद्धीचे भंग कदा नव्हे. या महात्म्याचे लक्षण सांगताना तुम्हाला सांगतोय, घरी जरी देवाने स्वर्ग दिलं, काही दिलं, किती संपदा दिली, किंवा वाघ जरी आला तर त्याला सारखाच वाटतो. पै निद्रितेची अंगेशी सापतैसी उर्वशी तेवी स्वरूपास्ता सरसी देही दोंदे. त्याच्या ठिकाणी उर्वशी जरी आली झोपताना जवळ, किंवा साप जरी असला तरी तो सारखाच मानतो. अशी त्याची वृत्ती बनलेली असते. असा महात्मा, असं ज्याचे चित्त असतं, तोच माझ्यापर्यंत येतो, परमात्म्याच्या जवळ असतो, असे या श्लोकातून सांगितले. जे ज्या वाटा सूर्य जाये तेव ते तेजाचे विश्व होई, तैसे पावे ते आहे तुची म्हणून. बघा, ज्याप्रमाणे ज्या वाटेला सूर्य जातो, सूर्य जिथे उगवतो तिकडं सगळं तेजमय होतं, तसा तैसे तया पावे ते आहे तुची म्हणून. तो जिकडं काय जातो तिकडं त्याच्या स्वरूपाने परमात्मा त्याच्या सोबतच आहे, असे माऊली म्हणतात. आणि शेवटची ओवी सांगितली, देखे मेघोनी सुटते धारा, तीन रोपती जैसिया सागरा, तेशी शुभाशुभ योगेश्वरा नव्हते. आणि मेघामधून जे पावसाचा वर्षाव पडला जातो, ते सागरामध्ये पडल्यानंतर ते काय धारा माऊली म्हणतात टोचणार आहेत का? नाही. तेशी शुभाशुभ योगेश्वरा, त्याला शुभ अशुभ जरी झालं त्याप्रमाणे तो त्या धारा जशा टोचत नाही, त्याला काहीच वाटत नाही. असं जितेंद्रिय पुरुषाचं लक्षण माऊलींनी सांगितले आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता या श्लोक घेण्यापूर्वी मी 12व्या अध्यायातला श्रेय ज्ञानम अभ्यासात हा श्लोक घेणार होतो, पण आता म्हणलं भक्तियोग वगैरे काय सगळे कुणीच सांगतं, त्याच्यामुळं आपलं नवीन चिंतन काहीतरी मांडावं, त्याच्यातून आपलं पण चिंतन होतं. याकरता हे 2 हितगुज सांगण्याचा प्रयत्न केला. हे ज्यांच्यामुळं बोललो, बापूमुळेच बोललो आहे, कारण की ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालं, दर महिन्याला आल्यानंतर किती पाठांतर झालं, काय झालं हे विचारणारे बापूच होते. अभ्यास करतात का नाही, का नुसतं भाकरीच खातात, का झोपता. बापू जर महिन्याला आले नसते तर आम्ही वर्षातून एकदा चक्कर केली असती, तर आम्ही 2-4 अध्याय तेवढेच राहिलो असतो. नाही, आजची परिस्थिती आहेच तशी. काय, कारण की कोणी लक्ष देत नाही, कोणी सांगणारं नसतं, मार्गदर्शन नसतं, किती काय झालं विचारणार कोण नसतं. आणि आज ज्यांच्यामुळे बोललो ते बापूमुळेच बोललो आहे. आणि वारंवार बापूचं मार्गदर्शन असतं, असं कर तसं कर, आपले जागृत करण्याचं काम बापू करतात. आणि बापूंनी मला ही सेवेची संधी दिली आणि बापूच्या संकल्पनेतून हा गड झालेला आहे. ह्या गडाचा पहिलाच वर्धापन दिन आहे, पण ह्याचं पुढं बघता तर मोठं स्वरूपात ह्याचं रूपांतर होणार आहे. हे पहिलं वर्ष आहे, तरी आपल्या कार्यक्रमाचे प्रचार प्रसार भरपूर कमी झालेला आहे. बापू खालच्या पट्ट्यामध्ये जाहिरात वगैरे झाली नाही, काही नाही झालेली, लोकांना माहीतच नाही कार्यक्रम चालू आहे का काय. पत्रिका पण खाली कोणी दिलेल्या नाहीत खालच्या गावांना. अशा स्वरूपाने असा भव्य दिव्य सप्ताह चाललेला आहे. आणि या श्लोकाचं चिंतन केलं आहे, जे माझे गुरुदेवांकडे आलं, जे मला 2-4 शब्द शिकलो ते बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला समजेल ह्या श्लोकाचा असा अर्थ असेल, मी असं सांगू शकत नाही, पण मला जे वाटलं ते मांडण्याचा मी प्रयत्न तुम्हाला तुमच्या पुढे केलेला आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्ध झाले, येथे माझे जे उरले निरुपम यथामती यात अवकाश. जसं मला कळलं तसं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मी केला. जे चांगले शब्द असेल ते घ्यावेत, जे वाईट असेल ते सोडून द्यावेत, एवढंच करून मी इथं शिवेला विराम देतो. ही कवरदार विठ्ठल श्री.
आत्ताच या ठिकाणी हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज कवठेकर यांनी सुश्राव्य असं प्रवचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी आत्ताच सांगितलं, बालासाहेब कवठेकर महाराज म्हणजे आपल्या भागामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारं एकमेव व्यक्तिमत्व. लोकांचं पाठ असतं पण सगळी ज्ञानेश्वरी पाठ नसते. हे सोपी गोष्ट नाही, हे ज्ञानोबरायची कृपा आहे. आणि बालू महाराज म्हणजे शांत संयमी, कारण पूर्ण कृपा झाली. अंतकरण स्वच्छ आहे, सरळ आहे, निर्मळ आहे. आणि माझ्या मित्राचे ते चिरंजीव आहेत, मोहन आप्पा कवठेकरांचे. आणि म्हणून माझ्या सावताबरोबर त्यांना आळंदीला मी घेऊन गेलो होतो. ज्ञानोबरायची कृपा झाली, आम्ही फक्त वाट दाखवली, त्याच्या जीवनाचं त्यांनी कल्याण करून घेतलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये कुठं बी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला त्यांना आवर्जून बोलतात आणि उत्कृष्ट प्रवचन करतात, उत्कृष्ट कीर्तन करतात. असे बालू महाराज, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी वंदनही करतो आणि थांबतो. पुन्हा